दिल्लीमध्ये शिबिर होतं, त्याला भेट द्यायला जयप्रकाश नारायण आले. इमर्जन्सीच्या पुष्कळ अगोदरची गोष्ट आहे, 60च्या दशकातली. बिहारमध्ये दुष्काळाचं जे काम केलं स्वयंसेवकांनी ते त्यांनी पाहिलं होतं, म्हणून शिबिरात बोलावलं त्यांना, तर ते आले शिबिर पाहायला. मग कार्यकर्त्यांची परिचय बैठक, 50-60 कार्यकर्ते होते. प्रत्येकाने आपला परिचय करून दिला. संघाच्या परिचयामध्ये आपण संघात कधीपासून आहोत ते सांगायची पद्धत असते. कोणी म्हणतो मी 30 वर्ष जुना स्वयंसेवक आहे, कोणी म्हणतो मी 50 वर्षापासून काम करतो आहे. हे सगळं ऐकल्यावर जयप्रकाश बाबूंनी एक प्रश्न विचारला की तुम्ही 40-40, 50-50 वर्ष संघाचं काम करता, तुम्हाला काही मिळत नाही, तुम्ही इथे चांगलं काम केलं तर तुम्हाला प्रमोशन मिळेल अशीही गॅरंटी नाही, हे तर होतच नाही, धन्यवादही मिळत नाहीत आणि आणखी का केलं नाही असं विचारतात. असं असतानाही इतके वर्ष तुम्ही काम करता, तुमच्या कामाची प्रेरणा काय? तर एक स्वयंसेवक उभा राहिला. तो म्हणाला, हा आमचा समाज आहे, या समाजाचं दुःख ही आमची प्रेरणा आहे. हे दुःख समाजात असेपर्यंत आम्ही काम करत राहू, ते दुःख घालवल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसू. उद्योगवर्धिनीचं काम आहे, त्याच्यापासून आपण सगळ्यांनी घेण्यासारखी गोष्ट, पहिली गोष्ट ही आहे, आपलेपणाने सगळं काही करा. जे कराल चांगलं ते अहंकाराने करू नका. स्वार्थापोटी तर करणारी इथे नसतील असं मला वाटतं, पण ते आपलेपणाने करा. हे आपण फार मोठं काम करतो आहे, काही त्याच्यामुळे आपण पारितोषिकाला पात्र झालो वगैरे असा विचार न करता हे आपलं सहज कर्तव्य आहे. माझ्या धाकट्या भावाची चिंता करणं, धाकट्या बहिणीची चिंता करणं हे जितकं सहज कर्तव्य आहे, तितकं या समाजातल्या दुःखितांच्या, पीडितांच्या सेवेचं हे माझं सहज कर्तव्य आहे.